म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट तर करायचे आहे, पण हे एस-आय-पी, लमसम आणि एस-डब्ल्यू-पी नक्की काय प्रकार आहेत? हे शब्द ऐकून तुमचा गोंधळ झाला आहे का? तुम्हाला हे कठीण वाटतंय? तर अजिबात घाबरू नका. नमस्कार, मी रोहित कापडी, बाय राईट मराठीमध्ये तुमच्यासाठी राईट इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस आणि क्लॅरिटी घेऊन आलोय. फक्त हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय हे कदाचित तुम्हाला माहीत असेलच आणि त्यात काही कठीण आहे असं नाहीये. पण सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांकडून पैसा जमा करून एक फंड मॅनेजर आपल्या वतीने इन्व्हेस्टमेंट करतो. मार्केटच्या परफॉर्मन्सनुसार आपल्या पैशात वाढ होऊन आपल्याला फायदा मिळतो. म्युच्युअल फंड हे तुमचे डेस्टिनेशन आहे, पण तिथे पोहोचण्याचे मार्ग वेगळे आहेत. ते 3 मुख्य मार्ग आपण आज समजून घेऊया. सर्वात पहिला आणि लोकप्रिय मार्ग म्हणजे एस-आय-पी. एस-आय-पी मध्ये तुम्ही पद्धतशीरपणे दर महिन्याला एक छोटी रक्कम गुंतवत जाता. याचा मोठा फायदा असा की मार्केटमधील चढ-उताराचा तुम्हाला फरक पडत नाही. मार्केट खाली असो किंवा वर तुमचे पैसे गुंतवले जातात. यालाच रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणतात. ज्यांच्याकडे एकदम मोठी रक्कम नाहीये, पण दर महिन्याला पगारातून थोडी-थोडी बचत करायची आहे, त्यांच्यासाठी एस-आय-पी हा बेस्ट पर्याय आहे. लक्षात ठेवा, एस-आय-पी हा मार्ग आहे आणि म्युच्युअल फंड हे डेस्टिनेशन. दुसरा प्रकार म्हणजे लमसप. यामध्ये तुम्ही दर महिन्याला पैसे न भरता एक मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवता. समजा तुमच्या ऑफिसचा बोनस मिळालाय, कुणाकडून गिफ्ट मिळालंय किंवा एखादी प्रॉपर्टी विकून मोठा पैसा आलाय, तर तुम्ही लमसम निवडू शकता. यात एस-आय-पी सारखे ॲव्हरेजिंग मिळत नाही, कारण तुम्ही ज्या दिवशी पैसे टाकता त्या दिवशी मार्केट जसं असेल तसे तुमचे पैसे गुंतवले जातात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटला टाईम करण्याच्या नादात पडू नका. मोतीलाल ओसवालचे रामदेव अग्रवाल तर म्हणतात की त्यांचा आलेला पैसा ते दुसऱ्याच दिवशी मार्केटमध्ये टाकतात. मार्केट खाली गेल्यावर टाकेन किंवा वर गेल्यावर काढेन हे कोणालाही जमत नाही. त्यामुळे तो प्रयत्न करू नका. आता तिसरा प्रकार आहे एस-डब्ल्यू-पी. हा प्रकार एस-आय-पीच्या अगदी उलट आहे. यात तुम्ही सुरुवातीला मोठी रक्कम लमसम गुंतवता आणि त्यानंतर दर महिन्याला तुम्हाला ठराविक रक्कम पगारासारखी काढून मिळते. उदाहरणार्थ, तुम्ही 10 लाख रुपये गुंतवले आणि तुम्हाला महिन्याला 25,000 खर्च असेल, तर तुमच्याच फंडातून दरमहा 25,000 तुमच्या खात्यात तुम्ही जमा करून घेऊ शकता. उरलेले पैसे म्युच्युअल फंडमध्येच राहतात आणि त्यावरती रिटर्न हे बनत असतं. हा प्रकार रिटायर लोकांसाठी फार योग्य आहे. रिटायरमेंटचे पैसे गुंतवून ते स्वतःचा दर महिन्याचा खर्च आरामात चालवू शकतात. यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढते आणि महिन्याचा खर्चही निघतो. तर मित्रांनो, या तिन्ही प्रकारांची उपयुक्तता वेगळी आहे. पण लक्षात ठेवा, मार्ग वेगवेगळे असले तरी डेस्टिनेशन हे एकच आहे. ते म्हणजे म्युच्युअल फंड. तुमच्या गरजेनुसार योग्य मार्ग निवडा आणि गुंतवणुकीला सुरुवात करा. तुम्हाला या तिन्हीपैकी कोणता मार्ग सर्वात जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी रोहित कापडी तुमची रजा घेतो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय राईट, स्टे इन्व्हेस्टेड.